हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः। आजच्या या पवित्र क्षणी मी माझ्या गुरुवर्यांच्या चरणी प्रार्थना करते की हा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान आरोग्य आणि अखंड लक्ष्मीचा वास हो। गणपती बाप्पांच्या आगमनाने घरात जो आनंदाचा सोहळा सुरू झालेला असतो त्याचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे। बाप्पा आले की वातावरण कसं अगदी प्रसन्न होतं। ढोल ताशांचा नाद, आरतीचा आवाज, फुलांचा सुगंध, प्रसादाचा गोडवा आणि घराघरात पसरलेली भक्तिभावाची ऊर्जा हे सगळं अनुभवताना असं वाटतं की खरोखर देव पृथ्वीवरती अवतरला आहे। गणपती बाप्पा हा बुद्धीचा देव, विघ्नहर्ता, संकटमोचन आणि घरात बाप्पांचं आगमन झालं की सगळ्या अडचणी या आपोआप दूर होतात असं आपल्याला अनुभवायला येतं। मुलांच्या शिक्षणात प्रगती व्हावी, व्यवसाय त्यांचा नीट चालावा, संसारामध्ये सुख शांती नांदावी, आरोग्य उत्तम राहावं अशी प्रत्येक इच्छा बाप्पाच्या चरणी ठेवली जाते। आणि गंमत म्हणजे बाप्पा कधीच भक्तांची निराशा करत नाही। तर या येत्या अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याकडे एक खास उपाय करण्याची संधी आहे। हा उपाय मसूर डाळीशी संबंधित आहे। साधा सोपा पण अत्यंत सात्विक असा हा उपाय आहे, तर याचा परिणाम अतिशय प्रभावी आहे। आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक धान्याचं, प्रत्येक पदार्थाचं एक आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व असतं। मसूर डाळ ही मंगळ ग्रहाची कारक मानली जाते आणि मंगळाचं आधिपत्य ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे गणेश बाप्पा। म्हणूनच मसूर डाळीचा हा उपाय बाप्पांच्या कृपेने फार लवकर फळ देणारा असतो। ज्यांच्या घरी सतत पैशांची अडचण भासत असते, पैसा येतो पण आलेला पैसा टिकत नाही, घरामध्ये आजारपण आणि वैरविवाद वाढलेले आहेत, पती पत्नीमध्ये कायम भांडण होत असतील, मुलं ऐकत नाहीत, शिक्षणामध्ये मुलांचं लक्ष लागत नाही किंवा सतत एखाद्या शत्रूचा तुम्हाला त्रास जाणवत असेल, तर अशा सर्व समस्यांवर हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी आहे। फक्त इतकंच नाही तर ज्या भक्तांच्या मनात एखादी खास इच्छा आहे, मग ती कर्जमुक्तीबद्दल असेल किंवा मुलांच्या बाबतीत असो किंवा संसारात सुख समृद्धी टिकून राहण्याची असो, त्या इच्छा देखील पूर्ण होतात। तर हा उपाय अगदी सहजच करता येतो। सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला आणि अंघोळीचं पाणी काढायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्या आणि त्यामुळे तुमचे शरीर शुद्धी होतं आणि सकारात्मक ऊर्जाही तुमच्यामध्ये निर्माण होते। घरातील स्त्रीने हा उपाय केला तर फारच चांगलं, पण जर शक्य नसेल तर पुरुष देखील हा उपाय करू शकतो। देवघरामध्ये दिवा, अगरबत्ती, तुम्हाला धूप लावायचा आहे, देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक ताट किंवा पितळेचं तामण तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कुंकवाने एक त्रिकोण तुम्हाला काढायचा आहे। या त्रिकोणामध्ये मसूर डाळ तुम्हाला भरायची आहे आणि त्रिकोणाच्या बाहेर मसूर डाळ जाता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता या डाळीवर गुळाचा खडा ठेवा आणि थोडंसं हळद कुंकू अक्षदा अर्पण करा आणि त्यानंतर बाप्पांच्या समोर बसून ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा। तसेच संकटनाशक गणपती स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे। जप आणि स्तोत्रानंतर आपल्या मनातल्या इच्छा, अडचणी, शत्रूंचा त्रास हे सगळं बाप्पांच्या चरणी अर्पण करा। बाप्पाला आपल्या मनातलं सगळं सांगून टाका की माझ्या घरात सुख शांती टिकव, माझ्या शत्रूंना शांत कर, माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर। आपण जेव्हा हृदयातून ही गोष्ट बोलतो किंवा आपण जेव्हा बाप्पांना ही प्रार्थना करतो तेव्हा बाप्पा हे आपलं नक्कीच ऐकत असतो। ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवस किंवा रात्रपर्यंत डाळ तुम्हाला तशीच ठेवायची आहे। आता जो आपण हा उपाय केलेला आहे, तुमच्या घरामध्ये तुम्ही गणपती बसवत असाल तर त्याच्यासमोर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही गणपती बसवत नसाल तर तुमच्या देवघरामध्ये जो गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याच्यासमोर हा उपाय केला तरीही चालेल। तर उपाय केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दिवसभर आणि रात्रीपर्यंत ही डाळ तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे। गाईला हळदी कुंकू अर्पण करा आणि पुन्हा ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमच्या मनातल्या इच्छित मनोकामना ज्या आहेत तर त्या तुम्हाला पुन्हा एकदा गाईला व्यक्त करायच्या आहेत, म्हणजे प्रार्थना करायची आहे। गाय ही साक्षात माता स्वरूप आहे आणि गायीला अर्पण केलेली वस्तू थेट देवांच्या चरणी पोहोचत असते असं मानलं जातं आणि म्हणूनच हा उपाय अतिशय परिणामकारक ठरतो। आता तुम्ही विचाराल की ह्याने खरंच नक्की बदल होतो का? तर हो, बरेच भक्त अनुभव आपले सांगत असतात की एक भाविक सांगत होते की त्यांना लहानसा त्यांचा व्यवसाय होता आणि तो कायम तोट्यात जात होता। घरामध्ये पैशाची चणचण, मुलांच्या शिक्षणासाठी त्रास, कर्ज डोक्यावर, त्यामुळे त्यांनी मसूर डाळीचा हा उपाय अनंत चतुर्दशीपर्यंत आठवडाभर केला आणि बघता बघता व्यवसायामध्ये ग्राहक वाढले, घरामध्ये पैसा येऊ लागला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या तणावाचं वातावरण हे शांत झालं। तर अशा अनेक अनुभव जे आहेत तर ते आपल्याला भक्तांकडून ऐकायला मिळतात। खरं तर हे उपाय फक्त डाळ, गूळ किंवा त्रिकोण काढणं एवढ्यावर मर्यादित नाही,
तर महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये आपण ठेवलेली श्रद्धा आणि विश्वास। गणेश बाप्पा फक्त आपली भक्ती बघतो। आपण मनापासून निर्मळ भावनेनं केलं तर अगदी साधं फूल अर्पण केलं तरी सुद्धा ते बाप्पांकडनं स्वीकारलं जातं। गणपती बाप्पांची पूजा ही नेहमी आनंदानं केली पाहिजे, कारण बाप्पा हे मोदक प्रिय आहेत, गोडपणा त्यांना आवडतो आणि म्हणूनच प्रसादामध्ये नेहमी आपण गोड प्रसादच ठेवत असतो। बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे दुर्वांचा हार आपण अर्पण करत असतो। पांढरी किंवा लाल रंगाची फुलं बाप्पांना आवडतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्तिभावाने गणेशोत्सव वातावरणामध्ये जी ऊर्जा निर्माण होते तर ती काही वेगळीच असते। सकाळी आरतीचे सूर ऐकले की अंगात एक वेगळाच जोश येतो आणि मुलं, मोठी माणसं, अगदी वृद्ध सुद्धा आरतीमध्ये, भजनामध्ये सामील होतात। देवघराचं वातावरण शांत, पवित्र आणि उत्साही होतं। तर अशा वेळेला जर आपण मनापासून जप, स्तोत्र, उपाय केला तर त्याचा परिणाम सहस्त्रपटीने वाढतो आणि म्हणूनच अनंत चतुर्दशीपूर्वी तुम्हाला हा उपाय करणं फार महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता। तुमच्या घरामध्ये गणपती असो वा नसो, तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता। जर घरात काही करण्यानं शक्य नसेल तर जवळच्या गणपती मंदिरात जाऊन बाप्पांच्या समोर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता। बाप्पा कधीच नाही म्हणत नाहीत। शेवटी एवढंच सांगते की गणेशाची पूजा करणं म्हणजे फक्त आपली इच्छा पूर्ण करून घेणं नाही, तर मन शुद्ध करणं, घरातील वातावरण आनंदानं भरून टाकणं आणि आपल्यातील भीती, चिंता, दुःख दूर करणं। हा उपाय तुम्हाला नक्की सुख, शांती आणि समृद्धी देईल, पण त्याचबरोबर तुमचं मन भक्तिभावानं परिपूर्ण झालं तर बाप्पांची खरी कृपा मिळाली असं समजा। म्हणूनच भाविकांनो, हा उपाय श्रद्धेने करा, विश्वासानं करा, गणपती बाप्पांना प्रेमानं हाक मारा आणि बघा तुमच्या घरात आनंदाचं, समाधानाचं, आरोग्याचं आणि पैशानं भरभरून आगमन होईल। शेवटी प्रार्थना करते की हे गणराया, विघ्नहर्त्या, माझ्या या भाविकांच्या जीवनातलं प्रत्येक विघ्न तू दूर कर, प्रत्येक घरात सुख समृद्धी टिकव आणि मुलांच्या आयुष्यात ज्ञान, बुद्धी, प्रगती दे। आणि तुझ्या चरणी प्रार्थना करते, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ।